मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का? आधी जेव्हा आपण नवीन फोन घ्यायचो तेव्हा बॉक्समध्ये चार्जर, फोन कव्हर आणि सोबतच हेडफोन देखील मिळायचा. पण आता ना हेडफोन मिळतो, ना फोनला हेडफोन लावण्यासाठी 3.5 जॅक मिळतो. काही कंपन्या तर आता चार्जरही देत नाहीत, तो वेगळा विषय. पण फोनमधून हेडफोन जॅकच काढून टाकणं हा मोबाईल कंपन्यांनी आपल्यासोबत केलेला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा स्कॅम होता. यासाठी कंपन्यांनी ग्राहकांना बरीच कारणं दिली, पण त्यामागचं खरं कारण वेगळंच होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की मोबाईल कंपन्यांनी फ्युचरच्या नावाखाली आपल्याला कसं गंडवलं. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. खरं तर 3.5 जॅकचा इतिहास हा खूपच मोठा आहे. थेट 19व्या शतकातल्या टेलिफोन एक्सचेंज पर्यंत हा इतिहास जातो. म्हणजे जवळपास 150 वर्ष हा जॅक वेगवेगळ्या रूपांमध्ये टिकून होता. टेलिफोन जाऊन स्मार्टफोन आल्यानंतर सगळं वायरलेस होत होतं. अशातही हा हेडफोन जॅक युनिव्हर्सल स्टँडर्ड म्हणून सगळ्यांनी स्वीकारला होता. तुम्हाला लक्षात असेल की वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाईल्सचे चार्जिंग पोर्ट वेगवेगळे होते. कुणाला बारीक पिनचा चार्जर लागायचा, कुणाला चपटा चार्जर लागायचा. आयफोनचं वेगळंच होतं. पण असं सगळं असलं तरी हेडफोन जॅक मात्र सगळ्या कंपन्या एकसारखाच द्यायच्या. त्यामुळे कोणताही हेडफोन कोणत्याही फोनला चालून जायचा. मग भले तुम्ही कंपनीचा 1000-1200चा हेडफोन घ्या किंवा रेल्वेमध्ये मिळणारा 50 रुपयांचा चायना हेडफोन घ्या, एकूणच सगळं मस्त चाललं होतं. पण मग 2012 साली ओप्पोने फाइंडर नावाचा एक फोन लॉन्च केला. या फोनमधून त्यांनी हेडफोन जॅकच काढून टाकला. याचं कारण त्यांनी सांगितलं की फोनची जाडी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. आणि त्यांनी ते तेव्हा केलंही. 6.65 जाडीचा फोन एक त्यांनी लॉन्च केला, जो तेव्हा सगळ्यात स्लिम होता. मात्र ओप्पो काय तेव्हा खूप मोठी कंपनी नव्हती, त्यामुळे या फोनची जास्त चर्चा झाली नाही. त्यानंतर 2016 मध्ये लेको नावाच्या एका कंपनीने LE2 या सिरीजमध्ये 3.5 जॅक ऐवजी USB-C टाईपचा ऑडिओ जॅक दिला. तेव्हा कंपनीच्या रिसर्च प्रमुखांनी हे सांगितलं की ऑडिओ क्वालिटी चांगली मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. त्याच वर्षी मोटोरोलाने देखील त्यांच्या मोटो Z नावाच्या फोनमधून हेडफोन जॅक काढला. त्यांनी काही स्पष्टीकरण दिलं नाही, फक्त फोन स्लिम असल्याचं दाखवलं. यानंतर याच वर्षी सप्टेंबर महिन्यात ऍपलने आपला iPhone 7 लॉन्च केला. हा पहिला आयफोन होता ज्यातून 3.5 हेडफोन जॅक काढून टाकण्यात आला होता. हा निर्णय जाहीर करताना ऍपलचे मार्केटिंग VP फिल शिलर स्टेजवर आले आणि त्यांनी असं करण्यामागचं कारण सांगितलं. ते कारण होतं धाडस. बाकी कोणत्याच कंपनीकडे पुढे जाण्याचं, भविष्याकडे पाहण्याचं धाडस नाही, पण आमच्याकडे ते आहे म्हणून आम्ही हेडफोन जॅक काढला, असं काहीच स्पष्टीकरण त्यांनी दिलं. सोबतच त्यांनी आणखी कारणंही दिली. पहिलं म्हणजे जॅक काढल्यामुळे आतमध्ये आणखी जागा मिळते आणि त्यामुळे बॅटरी मोठी करता येते. सोबतच टॅप्टिक इंजिन आणि इतर कंपोनंट्स बसवता येतात. दुसरं कारण म्हणजे हेडफोन जॅक हे फोनमध्ये पाणी शिरण्यासाठी एक एंट्री पॉइंट ठरत होतं. तो काढल्यामुळे फोन अधिक वॉटरप्रूफ करता येतोय. आणि तिसरं कारण म्हणजे फ्युचर हे वायरलेस असणार आहे. त्यामुळे आतापासूनच तिकडे जाणं योग्य आहे. ही तिन्ही कारणं वरवर तरी अगदी बरोबर वाटतात. पण हे सोडून खरी कारणं तर कंपन्यांनी कधी सांगितलीच नाहीत. iPhone 7 लॉन्च झाला त्याच दिवशी, रादर त्याच प्रेझेंटेशनमध्ये ऍपलने त्यांचे एअरपॉड्स लॉन्च केले, म्हणजे वायरलेस TWS हेडफोन्स. त्याआधी आयफोन सोबतच वायर्ड इयरपॉड्स फ्री मिळायचे. अगदी नाही मिळाले तरी जॅकमुळे कोणताही हेडफोन आयफोनला बसून जायचा. पण जॅकच काढल्यामुळे युजर्सकडे दोनच पर्याय राहिले. एक तर वायरलेस एअरपॉड्स घ्या किंवा मग लाइटनिंग पोर्ट टू 3.5 जॅक अडॅप्टर घ्या. ऍपलच्या एअरपॉड्स बनवण्याचा खर्च जो त्यांनी जाहीर केलाय तो साधारणपणे $60 आहे. कदाचित आणखी कमी असू शकतो. पण त्याचा सगळ्यात बेसिक मॉडेलची विक्री होते साधारण $150ला. म्हणजे जवळपास तिप्पट नफा. जेव्हा वायर्ड हेडफोन्स फुकट मिळणं बंद झालं तेव्हा ऍपल युजर्सना एअरपॉड्स घेण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. आता ऍपलच्या या निर्णयावर बाकी मोबाईल कंपन्यांनी तेव्हा खूप टीका केली. सॅमसंगने तर थेट ऍपलची खिल्ली उडवणाऱ्या जाहिराती देखील केल्या की आमच्या फोनला हेडफोन जॅक आहे, आम्हाला वेगळं धाडस करायची गरज नाही. पण पुढे वेगळाच सीन झाला. 2023 या एका वर्षात फक्त एअरपॉड्स विकून ऍपलने 18 बिलियन रेव्हेन्यू कमवला. पुढे 2024 पर्यंत हा आकडा 22 बिलियन पर्यंत गेला. आणि हे सगळं बघून बाकी कंपन्यांनाही लक्षात आलं की हे केवढं मोठं मार्केट आहे. आणि मग ऍपलवर सगळ्यात जास्त टीका करणाऱ्या सॅमसंगनेही आपल्या गॅलेक्सी A8 लॉन्च केला. कंपनीचा पहिला फोन ज्यात हेडफोन जॅक नव्हता. नंतर नोट 10 सिरीज पासून त्यांनी फ्लॅगशिप फोन्स मधून हेडफोन जॅक हटवला. आणि मग सॅमसंगनेही स्वतःचे TWS हेडफोन लॉन्च केले. हीच गोष्ट मग पुढे बाकी मोबाईल कंपन्यांनीही फॉलो केली आणि आता TWS इयरबड्स ही एक मल्टी बिलियन डॉलर्सची इंडस्ट्री बनली आहे. या सगळ्यात मोबाईल कंपन्यांचा प्रचंड फायदा झाला आणि आपलं मोठं नुकसान.
आपले जुने चांगले वायर्ड हेडफोन एका क्षणात निकामी झाले. त्या जागी आले ब्लूटूथ हेडफोन, ज्यांना चार्ज करावं लागतं, ज्यांची बॅटरी कधीही संपू शकते आणि बॅटरी संपली की म्युझिक बंद. शिवाय ब्लूटूथ सिस्टीममुळे ऑडिओची क्वालिटी देखील कमी होते, हेही आहेच. जेवढा क्लिअर आवाज वायर्ड हेडफोनमध्ये येतो तो वायरलेसमध्ये नाहीच येऊ शकत. त्यामुळे आजही मोठमोठे रेकॉर्डिंग स्टुडिओ वायर्ड हेडफोनच वापरतात. एका रिसर्चमधून समोर आलंय की दरवर्षी लोक हरवलेले एअरपॉड्स रिप्लेस करायला सुमारे $700 मिलियन खर्च करतात. आता विचार करा की फ्युचरकडे जायचं म्हणून, फोन स्लिम करायचा म्हणून किंवा मग धाडस म्हणून फोन कंपन्यांनी हेडफोन जॅक काढला. पण त्यामुळे खरंच खूप मोठी टेक्नॉलॉजी आली आहे का? फोन अगदीच चपटे झालेत का? फोनच्या बॅटरी नक्कीच मोठ्या झाल्यात, पण ते बॅटरीमधील टेक्नॉलॉजीमुळे, ना की हेडफोन जॅक काढल्यामुळे. एकूणच फोन कंपन्यांनी एक प्रॉब्लेम क्रिएट केला जो कधी नव्हताच, आणि मग त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन विकून पैसे कमावले. हेडफोन जॅक हे फक्त एक पोर्ट नव्हतं, तर ते स्वातंत्र्य होतं कोणताही हेडफोन घेऊन ते वापरण्याचं. आणि तेच स्वातंत्र्य मोबाईल कंपन्यांनी आपल्याकडून काढून घेतलं. कंपन्यांनी आपल्याला दाखवलेल्या स्वप्नातील वायरलेस जगाची किंमत आता आपल्याला चुकवावी लागते. मोबाईल कंपन्यांच्या या मास्टर प्लॅन बद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टेक बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.